लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेत जर आपण बघितलं तर आता महिलांसाठी नवीन यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये जर आपण बघितलं तर 80 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर आपला महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेतून नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 80 लाख महिला याच्यातून बाद झालेल्या आहे. तुमचं नाव आहे किंवा नाही हे आता आपण समजून घेऊया. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या लाभार्थी महिलांची पडताळणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या पडताळणीनंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणी जर आपण बघितलं तर अंतिम संख्या जी आहे 1,68,28,048 इतकी राहिलेली आहे. म्हणजे किती? 1,68,28,048 इतक्या महिला फक्त आता त्या योजनेमध्ये राहिलेल्या आहे. या सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा अनुदान वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे जून महिन्याचा हप्ता सुद्धा या महिलांना मिळालेला आहे. अशातच जर बघितलं तर 80 लाखाहून अधिक अर्ज हे अपात्र ठरवण्यात आलेले आहे. योजना सुरू झाली तेव्हा महिलांची जी संख्या होती 2,47,00,000 महिलांनी अर्ज केलेले होते. मात्र कागद पडताळणी आणि अर्जाची काटेकोर तपासणी केल्यानंतर 80,71,952 महिला अपात्र ठरवलेल्या आहे. पूर्वीची संख्या होती 2,47,00,000 मधून 80,71,952 महिला ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे. पडताळणी दरम्यान सुमारे 24 लाख महिलांनी अनावधानाने चुकून स्वतःची नोंद शासकीय कर्मचारी अशी केली होती. त्यामुळे त्यांना सुद्धा अपात्र ठरवल्या होत्या. मात्र सरकारने त्यांची चूक सुधारण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली. या कालावधीत 24 लाखापैकी 20 लाख महिलांनी आपली नोंद दुरुस्त करून केवळ 4 लाख महिला खरोखर निकषात न बसल्यामुळे अपात्र झालेल्या आहे. त्या 20 लाख महिला पुन्हा अपात्र झालेल्या आहे. सरकारना दरमहा किती पैसे वाचणार? आता आपण जर बघितलं पूर्वीपैकी आता सरकारला दरमहा किती पैसा हे वाचणार आहे. सुरुवातीला या योजनेतील वर्षाला 36,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागली. त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक ताण हा झालेला होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सरकारला महिन्याचा जर खर्च बघितला आपण 2,459 कोटी रुपये होणार असून त्यामुळे वर्षाला सुमारे 12,000 कोटी रुपयाची बचत ही सरकारची होणार आहे. पुढील नियम काय आता आपण ती समजून घेऊया. जर आपण बघितलं इतर सरकारी योजनाप्रमाणे या योजनेतही लाभार्थ्यांना वेळोवेळी तपासणी केली जाईल. म्हणजे तुमची जर आपण बघितलं 5-6 महिने असो की वर्षाला असो ती वेळोवेळी तपासणी होणारच आहे. योजनेच्या नियमानुसार ज्या महिलाचे वय 65 वर्ष पूर्ण झाले त्यापुढे आपोआप या योजनेतून अपात्र होणार. म्हणजे 65 वर्ष लोकच ही योजना तुम्हाला लागू राहणार आणि तुमचं वय 65च्या वर झालं की तुम्ही आपोआप या योजनेतून बाहेर फेकल्या जाणार. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ही योजना अधिक पारदर्शक झाली असून विरोधक अपात्र महिलांच्या आकड्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता सरकार पूर्ण काटेकोरपणे ज्या महिला खरोखर पात्र आहे फक्त त्याच महिलांना हप्ता देणार आहे. आणि ज्या महिला पात्र नसून सुद्धा लाभ घेत असेल अशा 80 लाख महिला तर आम्ही वगळल्याच, परंतु दरवर्षी महिलांची आम्ही KYC कंपल्सरी करणार आणि कागदाची पडताळणी सुद्धा करणार. आणि ज्या महिला 65 वर्षाच्या वर गेल्या किंवा सरकारी जॉबला लागल्या अशा महिलांना आम्ही पुन्हा एकदा या योजनेतून बाहेर फेकणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे बाकीच्या योजनाप्रमाणेच या योजनेची सुद्धा वर्षाला असो किंवा 6 महिन्याला असो ही KYC होणार आणि कागद पडताळणी सुद्धा होणार. आता महिलांच्या मनातील प्रश्न आहे की जुलैचा हप्ता केव्हा येणार? जर आतापर्यंतचा आपण इतिहास बघितला तर मागच्या 2-4 महिन्यापासूनचा तर जूनचा हप्ता आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये मिळाला. तर मग आता जुलैचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात हा मिळणार किंवा जर आपण बघितलं तर ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात नाही तर रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. ही होती माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.